आपली हास्यजत्रा परत सुरू होते सर, काय सांगाल त्याच्याबद्दल आपल्या संपूर्ण महाराष्ट्रांसाठी? आमच्यासाठी पण फार चांगली आनंदाची गोष्ट आहे. 5 जानेवारीपासून पुन्हा एकदा आम्ही नवीन सीझन घेऊन येतो आणि हास्यजत्रेला एवढं लोकांनी प्रेम दिलं. आज अनेक वर्ष कलाक्षेत्रात काम करत असताना एका हास्यजत्रेसारखा कार्यक्रम माझ्या नशिबात आला. कदाचित तो कष्टानं असेल, माझ्या मेहनतीने असेल किंवा रसिक प्रेक्षकांच्या आशीर्वादाने असेल. तर एवढ्या मोठ्या कार्यक्रमामध्ये सहभागी आहे आणि इतकं लोकांचं प्रेम मिळतं याचा फार आनंद वाटतो. आणि खरंच आयुष्यामध्ये आपण खूप प्रयत्न करत असतो, कष्ट करत असतो, त्याचं कुठेतरी चीज झाल्यासारखं वाटलं. आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट सांगायची म्हणजे मी कोकणातला चिपळूणमधला आणि कोकणातली माती, कोकणाची कला, लोककला, कोकणातलं शालू झोका दे ग मैना गाणं, कोकणातले टिपिकल शब्द घेऊन त्या हास्य जत्रेमध्ये मला संधी मिळाली. आणि त्या कोकणाच्या मातीतलं आणि कोकणातल्या संस्कृतीचं आणि लोककलेचं मला काम करण्याचं भाग्य मिळालं. आणि त्या कलेमुळे मला संपूर्ण महाराष्ट्र काय अख्ख्या जगात मला ओळखायला लागले. फार आनंद वाटतो आणि फार मी मला आनंद वाटतो की कोकणातल्या लोकांनी प्रचंड माझ्या गाण्यावर प्रेम केलं, माझ्या कलेवर प्रेम केलं, आपल्या कोकणातल्या भाषेवर प्रेम केलं. आणि स्किटमधून जे विषय कोकणातले आले ते माझ्यामुळेच आले आणि प्रचंड प्रतिसाद मिळाला. अख्ख्या कोकणात मिळालाच, पण त्याच्यामुळे अख्ख्या संपूर्ण महाराष्ट्राला कोकणाची संस्कृती कळली आणि त्याचा मला भाग होता आला. त्याच्याबद्दल मी खूप धन्यवाद मानतो तुमच्या सगळ्यांचे. खूप धन्यवाद. जोरदार झालं पाहिजे. आपलं आता जे नाटक चालू आहे त्याबद्दल काय सांगाल? ह्यांनी बघितलं पाहिजे.